चंदगड तालुक्यात भाजपाची जंगी जाहीर सभा, कोव्हाड येथे शक्ती प्रदर्शन, विकासासाठी भाजपच एकमेव पर्याय, आमदार चित्राताई वाघ। चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माणगाव व कुदनूर येथे भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार सौ चित्राताई वाघ यांनी जंगी जाहीर सभा कोव्हाड येथे उत्साहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नेते उपस्थित होते। सभेचे प्रास्ताविक दिग्विजय देसाई यांनी केलं। कुदनूर जिल्हा परिषद उमेदवार ज्योतिताई दीपक पाटील यांनी आमदार चित्राताई वाघ यांचे स्वागत केले। अपक्ष उमेदवार राजश्री नाईक यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल चित्राताई वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी विकास कामांवर भर देत सांगितलं की विकास व्हायचा असेल तर रस्ते झाले पाहिजेत। तिलारीमधून विद्युत केंद्र उभारण्यात आलं आहे। 23,000 कोटींचा रस्त्यांचा निधी मंजूर झाला असून तिलारी परिसरात हेलिपॅड देण्यात आला आहे। विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही। मी जे बोलतो तेच करतो। भारतीय जनता पक्षाचे सरकार असून तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे वचन देतो। आमदार चित्राताई वाघ यांनी माणगाव जिल्हा परिषद उमेदवार मनीषा शिवणगेकर, कुदनूर जिल्हा परिषद उमेदवार ज्योतिताई पाटील तसेच पंचायत समितीच्या सर्व भाजप उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ज्याचा उल्लेख आमच्या भरभुअण्णांनी केला की रक्षाबंधनचा कार्यक्रम होता, मी त्या कार्यक्रमाला आले होते। हजारो महिला तिथे होत्या आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो जोरदार पाऊस पडत होता, जोरदार पाऊस पडत होता आणि त्या ठिकाणी पावसामध्ये मला असं वाटलं, अरे म्हटलं शिवाजी एवढी तयारी केली तू, पण आता पाऊस पडतोय, आपल्या ताई काय थांबायच्या नाही? तो म्हटला ताई काळजी करू नका, माझी एकही बहीण इथून जाणार नाही। मी म्हटलं तू काहीतरी सांगतोय, मला म्हणले बघा तुम्ही, आणि खरंच मी सांगते तुमचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याचा तुमच्यावर असलेला विश्वास, एक सुद्धा ताई गेली नाही। आणि भर पावसामध्ये आमचा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता तो झाला आणि खूप सारे आशीर्वाद हे आज शिवाजीच्या मागे। मी तर नेहमी म्हणते ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला, आणि त्यामुळे ज्याच्या मागे मातृशक्ती राहते तो कधी हरू शकत नाही शिवाजी। आणि मला विश्वास आहे की आज माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषाताई शिवणगेकर, त्याचबरोबरीने सुवर्णाताई कुंभार, सागर मुगेरी, कमल देसाई, आपल्या ज्योतिताई पाटील, झाली का सगळ्यांची नावं, आणि शिवाजी तुपारे, हे आपले सगळे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। शिवाजी एकटा नाही, शिवाजीच्या मागे देवाभाऊंची ताकद आहे, शिवाजीच्या मागे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे। तसे हे सुद्धा सगळे जे उमेदवार आहेत हे एकटे नाही आहेत, त्यांच्या मागे शिवाजीची ताकद, देवाभाऊची ताकद, संपूर्ण भारतीय जनता पार्टीची ताकद आहे। तुमच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, तुमच्या आशीर्वादाने राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवाभाऊ आहेत। बहिणींनो, तुम्हाला कुणी काही सांगेल, आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, जोपर्यंत आपला देवाभाऊ आहे तुमची लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही। फक्त लाडकी बहीणच नाही तर आता चंदगडच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यासाठी महिलांसाठी बचत गटा भवन सुद्धा तयार होणार आहे।